नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राजकारण तर घाण झालेलंच आहे, पण ते नेते देखील किती निगरगठ्ठ झाले आहेत बघा. अहो, राजकारणातील कित्येक नेते हे असंवेदनशील बनलेले असतात. अनेक घटनांतून ते आपल्याला पाहायलाही मिळत असतं. लोकांचं घर जळत असले तरी यांना चमकोगिरी पाहिजे असते. कोणाच्या अंत्यसंस्काराला जरी गेलं ना तरी यांना आपले फोटो उद्या वर्तमानपत्रात टीव्हीवर यावेत असं यांना वाटत असतं. काही निर्लज्ज मंडळी तर स्मशानात देखील हसऱ्या फोटोची पोज देतात. जाऊ द्या, अशा कितीतरी घटना आणि प्रसंग नावासह सांगता येतील. पण आता तर शिंदे गटाच्या म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या एका नेत्यानं असं काही वक्तव्य केलं आहे की कोणालाही थेट संत तुकाराम महाराज आठवतील. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा. अर्थात आता हे संत तुकाराम महाराज यांच्या शब्दात आहे. आपल्या शब्दात या पैजारा म्हणजे पायतान. आता त्याच्याही पुढं जाऊन जर बोलायचं म्हटलं तर चपला. ऐशा नराचं म्हणजे अशा नेत्यांचं चपलानी थोबाड सडकावं. असंवेदनशील सरकार, अपेशी गृहमंत्री आणि मोकाट गुन्हेगार. मानवतेला कलंकित करणारी एक घटना बदलापूर इथं घडली. मानवी मन हळहळलं. तसं पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. गुन्हेगार मोकाट सुटले आहेत, गुंड मोकाट सुटले आहेत. आणि गुंड कोणाचे? बहुतांशी या राजकारणाचे आशीर्वाद असणारे. राज्याचे गृहमंत्री आहेत हे देवेंद्र फडणवीस. पक्ष फोडणं, नीती पळवणं, सत्ता मिळवणं आणि मिळवलेली सत्ता ती टिकून कशी राहील यासाठी अखंड आणि महाराष्ट्राला न पटणारं, न परवडणारं राजकारण करणं. यातून त्यांना गृह खातं सांभाळायला वेळ तरी कुठून मिळणार म्हणा. शाळेतील 2 चिमुकल्या मुलीवर अमानवी अत्याचार झाला. लोक संतापले, रस्त्यावर उतरले. एक तर गुन्हेगारावर शासनाचा वचक राहिलेला नाही. आता राहील तरी कसा हो, आणि ठेवायचा आहे तरी कोणाला? काही राजकीय नेते, नेत्यांची मुलं यांचे गुंडासोबतचे, गुन्हेगारासोबतचे फोटो आपण पाहतोच की. गुन्हेगारांच्या घरी हे नेते किंवा नेत्यांची मुलं जातात. आहेत ना अशी काही राजकीय मंडळी. मग हे गुन्हेगार मोकाट सुटणार नाहीत तर काय करणार हो? संतापानं लोक रस्त्यावर आले तर पुन्हा एकदा फडणवीस यांच्या पोलिसांनी लाठीमार केला हो. गृहमंत्री आणि त्यांचे पोलीस यांना बहुतेक लाठीमार करण्याची जरा जास्तच आवड लागलेली दिसते. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना दुसरीकडे एक अत्यंत लाजिरवाणी आणि नेत्यांच्या निर्ढावलेपणाची एक घटना विशेष चर्चेची ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या एका नेत्यानं अत्यंत संतापजनक आणि कुणीही निंदाच करावी असं एक विधान केलं असल्याचा आरोप एका महिला पत्रकाराने केला आहे. कुणी राजकीय व्यक्तीनं नव्हे हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थातच या नेत्याने हे सगळे आरोप नाकारले आहेत, फेटाळले आहेत. राजकीय व्यक्तीनं केलेले आरोप आपण समजू शकतो, पण एक महिला पत्रकार कशासाठी आणि तेही या नेत्यावर एवढे गंभीर स्वरूपाचे आरोप करील हा प्रश्न देखील उरतो ना. नाहीतरी मला सांगा, आजवर अनेक नेत्यावर, राजकारणातील अनेक मंडळीवर अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप झाले, पण कुठल्या नेत्यानं म्हटलंय का होय बाबा माझं चुकलं? अजिबात नाही. काहीही आरोप झाले तरी ते नाकारलेच जातात, फेटाळलेच जातात. एका नामांकित दैनिकाच्या महिला पत्रकाराला शिंदे शिवसेनेच्या नेत्याने म्हणजे वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषा वापरली असल्याचा हा आरोप आहे. बदलापूर इथल्याच अमानवी घटनेचे वार्तांकन करण्यासाठी या महिला पत्रकार गेलेल्या होत्या. हे वार्तांकन करीत असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि शिंदे सेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी असंवेदनशील आणि तितकीच संताप आणणारी भाषा वापरली असल्याचा आरोप या महिला पत्रकाराने केलेला आहे. महिला पत्रकाराचे वार्तांकन पाहून तू अशा बातम्या देत आहेस जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशी भाषा वापरली म्हणजे तसा आरोप या महिला पत्रकाराने केलेला आहे. म्हणजे बघा, बदलापूर इथल्या घटनेने मानवी मन सुन्न झालेलं आहे आणि त्याच घटनेचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला ही कसली भाषा वापरली गेली आहे. नेत्यानं जर अशी भाषा वापरली असेल तर हा म्हणजे केवढा निर्ढावलेलापणा, किती हा असंवेदनशीलपणा.
अहो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार अगदी दिल्ली, मुंबई ते अगदी गल्लोगल्लीपर्यंत यांच्या अनेक बेताल घटना सातत्यानं समोर आलेल्या आहेत. तुमच्याही आजूबाजूला हेच घडलेलं असलं पाहिजे. अहो, आता तर कोणालाही चीड यावी असं बेताल बेलगाम वक्तव्य या मंडळीने केलं, या नेत्यानं केलं आहे. आता हे म्हात्रे काय म्हणतायत, मी असं काही बोललो नाही. राजकीय वर्तुळात तर अपेक्षेप्रमाणे याचे पडसाद उमटले आहेतच. अहो, 2 चिमुरड्या मुलीवर घडलेल्या घटनेप्रकरणी गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामाही मागितला जात आहे. आता देवेंद्र फडणवीस काय राजीनामा देणार? काहीतरीच काय. अहो, फडणवीस आहेत ते. अहो, त्यांनी नैतिकता जपत राजीनामा द्यावा. अशा कित्येक घटना याआधी घडल्या आहेत आणि विरोधी पक्षनेत्यांनी, विरोधकांनी त्यांचे राजीनामे मागितले आहेत. अहो, राजीनामा देण्यासाठी काही ही मंडळी सत्तेमध्ये गेली आहेत. अहो, सत्ता मिळवण्यासाठी एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे वाटले जात आहेत, माझी लाडकी बहीण म्हटलं जात आहे, आणि दुसरीकडे याच लाडक्या बहिणींना बलात्काराची भाषा मुख्यमंत्र्याचे नेते वापरत आहेत. अहो, काय चाललंय काय? लोक संतापले आहेत, खवळले आहेत, महिला आक्रोश करू लागल्या आहेत. अहो, तुमचे 1,500 आम्हाला नकोत हो, आम्हाला सुरक्षा हवी आहे. अहो, अशा प्रकारचे फलक देखील महिलांना इथं झळकावलेले आहेत. आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर मुख्यमंत्र्याला याबाबत सवाल विचारला आहे. माता भगिनी सुरक्षित आहेत असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई केली याचं उत्तर आता वडेट्टीवार यांनी मागितलं आहे. अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार आणि त्यातही महिला पत्रकाराबरोबर अर्वाच्य भाषा वापरणं, यातून हे प्रकरण दाबण्याचा किती प्रयत्न झाला आहे हे स्पष्ट आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मतांसाठी योजना आणतात आणि दुसरीकडं त्यांच्याच पक्षाचे, त्यांच्याच जवळचे नेते राज्यातील माता बहिणींना अशा खालच्या भाषेत बोलतात. असे मुख्यमंत्री आणि महायुतीतील सत्ताधारी हे राज्यातील माता भगिनींचे लाडके भाऊ कधीही होऊ शकत नाहीत, असा हल्लाही विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या तर आक्रमक बोलण्याबाबत अगदी प्रसिद्ध आहेत. त्यांनी या प्रकरणी सगळ्या थेट गृहमंत्र्यांना जबाबदार धरला आहे. मागच्या 7.5 वर्षापासून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करीत आहेत, तर 7 वर्षात महिला अत्याचाराच्या घटना सर्वाधिक झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. अहो, खरं तर सत्तेचा मोह नसेल आणि गृहमंत्री म्हणून वारंवार अपयशी ठरत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा का देत नाहीत, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसंच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. ते पुण्यातलं पोर्श कारचं प्रकरण, वरळीतील मिहीर शाह आणि पनवेलची घटना असेल, मात्र देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरले आहेत, असा टोला देखील सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातील आयांची विनंती आहे, आपल्याला झेपत नसेल तर राजीनामा द्या. तुम्हाला खरंच लाडक्या बहिणींची काळजी आहे तर त्या सुरक्षित असतील तरच त्यांना आश्वस्त वाटेल, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. पण काय नाही हो, नेहमीच सांगितलं जातं की सरकारचे कान बहिरे असतात, डोळे आंधळे असतात. आता हे बघा, या महिला पत्रकाराने केलेल्या आरोपावर वामन म्हात्रे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. काय म्हणतायत बघा, म्हणजे प्रतिक्रिया आता यावर देतानाही त्यांची भाषा कशी आहे हे लक्षात घ्या. महिला पत्रकाराची स्टंटबाजी आहे. मोहिनी जाधव चांगल्या परिचयाची पत्रकार आहे, पण ती एका राजकीय पक्षाचं म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेचं काम करते. मी तिला विचारलं की तुम्ही 2-3 दिवसापासून या बातमीचं कव्हरेज केलं, मुलीवर बलात्कार झाला की नाही झाला याची शहानिशा करून तुम्ही ते सांगायला पाहिजे होतं. तसंच मी कुठल्याही प्रकारचं घाणेरडं वाक्य त्या महिला पत्रकाराला बोललेलो नाही. तिने स्टंटबाजीसाठी हे स्वतःवर ओढवून घेतलं असल्याचं देखील वामन म्हात्रे म्हणतायत. मी कुठल्याही अश्लील भाषेत पत्रकार मोहिनी जाधव हिच्याशी बोललो नाही. वामन म्हात्रे हा महिलांचा आदर करणारा शहर प्रमुख आहे. माझ्याकडून आत्तापर्यंत अशी चूक झालेली नाही आणि भविष्यात देखील होणार नाही, असं म्हात्रे म्हणत आहेत. आता त्यांच्या म्हणण्यानुसार महिला पत्रकार स्टंटबाजी करीत आहेत, तर पत्रकारांना स्टंटबाजी कशासाठी करावी लागते हो? ही स्टंटबाजी, ढोंग, नाटक सगळं काही ते फक्त राजकारणात असतं. मग महिला पत्रकार स्टंट कशासाठी करेल? अहो, याचेही उत्तर आता या महाशयाने द्यायला हवं ना.
कुठलीही महिला बलात्काराच्या विषयात स्वतःला ढकलेल का हो? एवढे सगळे आरोप होत असतानाही एका महिलेविषयी, एका लाडक्या बहिणीच्या विषयी भाषा, तीही अशाच अनादराची. वामन म्हात्रे यांनी ती भाषा वापरली असल्याचा आरोप जरी या महिला असलेल्या पत्रकाराने केलेला आहे, एका लाडक्या बहिणीने केलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हात्रे असं काही बोलले नसतील तर आनंद आहे, पण महिला पत्रकार असले आरोप त्यांच्यावर उगीच कशासाठी करेल आणि अशी घाण आपल्या अंगावर कशासाठी उडवून घेईल, याचंही समाजाला पटणारं उत्तर मिळालं पाहिजे ना. मित्रांनो, तुम्ही काय म्हणाल? तुमच्या भावना कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल कदाचित, किंवा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.